नमस्कार. आज आपण हनुमान जयंतीविषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपले मनाचे श्लोक चालूच आहेत. थोडंसं त्याच्यामध्ये थोडं वेगळेपणा आणि आपण एवढ्या रामदूतांची आपण आठवण काढली पाहिजे, नाही का? कारण जिथे जिथे रामकथा आहे तिथे तिथे हनुमान हजर आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. ते कसे आहेत? चिरंजीव आहेत. आणि म्हणून जिथे जिथे कथा आहे तिथे बघा हनुमान असतातच. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की वायुदेवांच्या कृपेने अंजली आणि केशरी यांना झालेले पुत्र म्हणजे हनुमान होय. अतिशय म्हणजे लहानपणापासूनच त्यांना ते आपल्याला सूर्याला पकडायला गेले ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सर्व देवांनी त्यांना खूप आशीर्वाद दिलेले होते. प्रत्येकाने म्हणजे त्यांना त्यामुळे मानसिक एक चांगलं मोठं सामर्थ्य मिळालं. सर्व देवांचे त्यांना आशीर्वाद मिळाले. शारीरिक सामर्थ्य त्यांच्याकडे होतच, बौद्धिक सामर्थ्य त्यांनी कमवलेलं आहे. आणि म्हणून लहानपणी ते खूप आता सगळेच लहानपणी उराड असतात, त्यामुळे ते पण थोडे थोडे खोड्या काढायचे ऋषींचे. आणि ऋषींचे खोड्या काढल्या कारणाने एक सगळे एवढे कोणी रागवायची नाही, पण एक ऋषी मात्र त्यांना रागवले. आणि मग ते त्यांना म्हणले की तू अशक्तच राहशील म्हणे आणि तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण होईल, पण दुसऱ्यानी कोणीतरी ती आठवण काढून दिली की मग तुला ती परत तुझी स्मृती जागृत होईल, असं त्या ऋषींनी सांगितलं. तरी देखील त्यांनी बघा ते इतके बलशाली, मानसशास्त्राचा, राजनीतीचा, तत्वज्ञानाचा सगळ्याचा अभ्यास करून 11व्या व्याकरणकार म्हणून त्यांना रुद्राचा अवतार असे म्हणून त्यांना गणले जाते हनुमंतांना. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. त्यांना नमस्कार करूया आपण, कारण संपूर्ण वानर जातीमध्ये ते प्रमुख आहेत. तसेच ज्या वेळेला हनुमंतांची आणि सुग्रीवांची भेट होते आणि तेव्हा त्यांनी राम भेटायला आलेले असतात, त्यावेळेला सुग्रीवांनी हनुमंतालाच पाठवलेलं असतं की कोण आलं आहे ते बघून ये म्हणून. त्यांची हनुमंताची वक्तृत्व शक्ती बघितली तर मर्यादा पुरुषोत्तम राम सुद्धा चकित होतात. आणि म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या सर्व वेदांचा त्यांनी गाढ अभ्यास केलेला असतो हनुमंतांनी. त्यांचं ते पाठ असतं, म्हणजे पाठांतर पण खूप असतं. त्यांचं ते गायन नेहमी नेहमी करत असत, सतत सतत त्यांच्याकडे ते नेहमी असत. ते अतिशय ज्ञानचक्षुर आहेत. कोटी कोटी भाषण करणारे आहेत. लोकांना भाषणात एकदम त्यांची निर्भीडपणे आणि स्पष्ट वाणी, विचारी स्वच्छ वाणी अशी लोकांना आकलन विचार करायला लावते, नाही का? वानर श्रेष्ठामध्ये सुद्धा ते श्रेष्ठ आहेत. मोठं स्थान आहे त्यांना, असामान्य आहेत ते हनुमंत. ज्या वेळेला म्हणजे इतकं सामर्थ्य आहे त्यांच्याकडे की त्यांनी रामाची भक्ती खूप केलेली आहे. त्यामुळे रामाशिवाय त्यांच्या जीवनात दुसरं काहीच नाही. उत्तम दास रामाचा सर्वोत्तम दास म्हणतात ते हनुमंत आहेत. आणि म्हणून वालीचा वध होतो त्यावेळेला आता तारेचं सांत्वन करायला जायचं, नाही का? त्यावेळेला कोणाला पाठवायचं? तर मग हनुमंतांनाच तिचं सांत्वन करायला पाठवलं, कारण हा खूप प्रश्न नाजूक आणि कठोर आहे, नाही का? वालीने सुग्रीवांची पत्नी पळवलेली असते आणि मग नंतर आता वालीचा वध केल्यानंतर तिची ती आपल्याला समजूत काढायची आहे. सीतामाईचा शोध करण्याकरता सुद्धा हनुमंतांनाच पाठवलं जातं, कारण सुंदरकांडामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. इतका विश्वास श्रीरामानी त्यांच्यावर टाकलेला आहे. रामाचे काम करण्यात उत्कृष्ट वक्तृत्व, अतिशय सुंदर असणारे कर्तृत्व, धावपळ, बुद्धिमत्ता, हे सगळं वर्णन सुंदरकांडात अतिशय सुंदर केलेलं आहे. कारण मानसशास्त्राचा अभ्यास करणारी व्यक्ती ही नेहमी ज्या वेळेला ते सीतेला शोधायला जातात त्यावेळेला त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून देऊन ते पुन्हा समुद्र ओलांडून तिकडे रावणाच्या राज्यामध्ये जातात, लंकेमध्ये.
सीता ज्या वेळेला ह्याच्या अशोकवनात बसलेली असते त्यावेळेला त्यांनी आता कुठल्या मनस्थितीमध्ये सीतेमाई आहे आणि मग इक्ष्वाकू कुळाचं सगळं वर्णन ते झाडाच्या पाठीमागून उभं राहून करतात. आणि मग ते वर्णन ऐकल्यानंतर सीतेला अर्थातच वाटतं की आपल्या इकडचं कोणीतरी नक्कीच विश्वासाने तिला वाटू लागते की कोणीतरी आलेलं आहे. आणि मग अशी जेव्हा तिची मनस्थिती तयार होते त्यावेळेला पटकन मग हनुमंत तिच्या समोर जातात आणि मग रामांविषयी सांगून अंगठी दाखवतात. म्हणजे विश्वास संपादन करण्याकरता काही गोष्टी केल्या पाहिजेत हे हनुमंतांना चांगलं माहिती होतं. नाहीतर सीतेला वाटायचं की मायावीस कोणीतरी आहे, पण नाही, तिची भावना बदलवली कशी हनुमंतांनी ते त्यांनाच माहिती. ते म्हणून ते जेव्हा परत रामांकडे येतात त्यावेळेला सीतामाईची भेट झालेली असती हे त्यांना सांगायचं असतं. पण ते कसं सांगायचं? रामापुढे ते उभे राहतात, नम्रपणे उभे राहतात आणि ते काय म्हणतात की सीता दृष्टा मया राम असं म्हणत नाहीत बघा. तर ते काय म्हणतात, दृष्टा सीता मया राम. रामाचे हे औत्सुक्य ध्यानात घेऊन, कारण रामांना असं वाटेल की सीता सापडली का नाही, मिळाली का नाही, भेटली का नाही यांना, ते म्हणायच्या अगोदरच त्यांनी पहिला शब्द वापरला की सीता दृष्टा सीता मया राम. जी रामांची सीता आहे ती मला दिसली, दृष्टा म्हणजे मला भेटली, असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. लंका दहन करून त्यांनी अर्धे विजय मिळवला आहे युद्धामध्ये. युद्ध जवळजवळ जिंकलेलं आहे कारण त्यांनी लंका दहन केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं काम हनुमंताचं आहे, कारण ते बलशाली होते, शक्तिशाली होते, बुद्धीने सगळ्या गोष्टी वापरत होते. असं तसं अतिताईपणा कधी त्यांच्याजवळ नव्हता. मुळात राजनीतीचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि शील आणि चारित्र्य हे गुण अतिशय त्यांच्याकडे खचून भरलेले होते. रावणाच्या तिथे लंकापुरीला गेल्यानंतर अनेक स्त्रिया त्यांना सुंदर सुंदर स्त्रिया दिसलेल्या होत्या, पण भगवंताचं काम करणाऱ्यांना त्यांची बुद्धी कधी फिरत नाही. हे हनुमंताकडे बघून आपण अभ्यास केला पाहिजे त्याचा, की जे भगवत कार्यामध्ये आहे, जे भगवंत कार्य करतायत त्यांच्या विषय वासना त्यांच्या कशा लिप्त झाल्या पाहिजेत, किंवा म्हणून ते दास बनले रामाचे. असं जसे रामनाचे दास बनणं सोपी गोष्ट नाहीये. वीर असून दास बनले ते. त्यांना हनुमंत रामांशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं, इतकी त्यांची प्रचंड भक्ती होती. बाकीचे आपल्याला कितीतरी प्रसंग माहिती आहेत, पण वेळेनुसार आपण थांबूयात इथे. हनुमंतांना नमस्कार करूयात आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते व हे पुष्प मी रामांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करते.